गेल्या 24 वर्षापासून बोल जा नका माय बोल जा नका, माझी तब्येत पहिले ठीक नाही. आडी मले यांनी उभं केलं कीर्तनाले. आणि पद्माकर तुले सांगून राहिलो, मला ओरडायला नको लावू जाऊ. पहिलेच घसा बसेले मयाला, तुला तर मालूम आहे. आता प्रॉब्लेम एक असा झालाय मयाला, धर मराठवाडी नाही ना, धर खानदेशी नाही ना, धर नागपुरी नाही. गेल्या 8 दिवसापासून भाषाच बदलून गेली मयाली. नेमका येले प्रश्न पडून राहिला, हे बाबा हाय नेमका कोण्या जिल्ह्यातला, इकडचा नाही तिकडचा नाही. म्हणून गेल्या 24 वर्षापासून संघ सांगात सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून ही पदयात्रा चालू आहे. आणि विशेष म्हणजे द्वय तपपूर्ती महोत्सवी वर्ष. या वर्षी आपण खानदेश या भागामध्ये आपली ही पदयात्रा 16 तारखेपासून चालू झालेली आहे. आजचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वराडसीम या ठिकाणी आपण सर्वजण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आज आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव इच्छेनुसार मी या कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून आपल्या समोर उभा आहे. सेवा सादर करत असताना मी स्वतः तयार केलेला भक्तिपर असा हा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. सेवा सादर करत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुंदर असं आपल्या या पदयात्रेचं स्वागत केलं, आपल्या पिढीची सुंदर अशी देवपूजा आपल्याला वंदन करवली, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय पट्टाधिष्ठित मदाचार्य आचार्य प्रवर महंत श्री आकांश बाबाजी बिडकर वराडसीम, आमचे धर्मगुरु बंधू आदरणीय संस्कृत बोल या शिबिराच्या माध्यमातून त्यांची आणि आमची खऱ्या अर्थानं जवळीक झाली. असे स्मितभाषी शांतप्रिय असलेलं व्यक्तिमत्व असे अतुल दादाजी बिडकर, त्यांचेच धर्मबंधू अनिकेत दादाजी बिडकर संघ सांगात सेवा मंडळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 12 वर्षापासून त्याही अगोदर खऱ्या अर्थानं ही पदयात्रा जुन्या मंडळामध्ये देखील होते. असे आदरणीय परमपूजनीय महेंद्र मुनी दादाजी कपाटे, आदरणीय मनोहर दादाजी मचाले, त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय महंत श्री मोती बाबाजी अमृते, आदरणीय परमपूजनीय महंत श्री दत्तराज दादाजी भोजने शेलू, आदरणीय परमपूजनीय महंत श्री श्याम दादाजी दामोदेकर पालम, आदरणीय परमपूजनीय आमचे परमस्नेही मुकुंदराज दादाजी नांदेडकर, आदरणीय परमपूजनीय मधुकर दादाजी धाराशिवकर, आदरणीय परमपूजनीय योगीराज दादाजी मचाले, आदरणीय परमपूजनीय महंत श्री सारंगधर बाबाजी कोठी पिंपळगाव, आदरणीय महंत श्री गोंदव्यास बाबाजी हलसीकर वजीरगाव, आदरणीय महंत श्री पंडितराज दादाजी खामनीकर राहेर, आदरणीय महंत श्री जितेंद्र मुनी दादाजी पातुरकर. पदयात्रेमध्ये सर्वच संत मंडळी आहे. आदरणीय संतराज दादा आहेत, सुदास मुनी आहेत, माधेराज दादा आहेत, रंगेराज दादा आहेत, त्याचबरोबर अशी अनेक आपल्या पदयात्रेमध्ये तपस्विनी माता भगिनी आहेत. सर्वांच्याच नावाचा उल्लेख व्हावा. बोराळ्याच्या ताई आहेत, त्या केळीच्या ताई आहेत, त्याचबरोबर लिंबाईतील जीविता ताई, त्याचबरोबर वाखारी येथील ताई आहेत. सर्व माझ्या धर्म भगिनी
या ठिकाणी उपस्थित हिवरखेडा येथून आलेली सर्व आमची मंडळी आहे जी भरभरून माझ्यावर प्रेम करते आहे। त्याचबरोबर पदयात्रेतील आपल्या सर्वच संपूर्ण नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या तीन चारही जिल्ह्यातून खऱ्या अर्थानं पदयात्रेमध्ये सहभागी झालेली सर्व भक्त मंडळी आपल्याला सर्वांना दंडवत करतो। त्या भगवंताला एकदा आपण नमन करून आपण आपल्या कीर्तनाला सुरुवात करूया। वंदे कृष्ण मुरार जय जय, 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 वंदे कृष्ण मुरार जय जय। माधव देवकी नंदना गोविंद माधव देवकी नंदना आणि त्या भगवंताला आम्ही वंदन केलेलं एकदा आपण, कारण ज्या अवताराचं मंदिर आहे त्या अवतारापर्यंत आपल्या प्रत्येकाला आपल्या हाकेच्या माध्यमातून एकदा वंदन करायचं आहे। म्हणून जे जागे असतील त्यांनी जय जयकार करा। आता झोपलेले आहेत ते झोपी जाऊ द्या त्यांना। एकदा झोपलेल्या लोकांसाठी टाळ्या वाजवा बरं जोरदार। धन्यवाद। म्हणून आपण एकदा त्या भगवंताला आता वंदन करूया। सर्वज्ञ श्री चक्रधर मला कीर्तनाला साथ देण्यासाठी गायनाचार्य आदरणीय अनिल महाराज मराठे, त्याचबरोबर आदरणीय गायनाचार्य श्रीरंग महाराज गोसावी, सुंदर असे मृदंगाचार्य भूषण महाराज, त्याचबरोबर सर्व टाळकरी विनेकरी सर्वांना पुनश्च दंडवत करतो। गोपाला गोपाला भक्ती नको तैसी मुक्ती, जेणे पुनरावृत्ती येणे लागे। आता वाजले 10 आणि आता मी तुमच्या समोर बोलण्यासाठी मोकळा झालो। मग आता तुम्ही विचार करा, तुम्ही उशीर लावला म्हणून कीर्तनाले उशीर झाला। आता कमीत कमी 2 तरी वाजतील कीर्तनाले। 3
कारण आपण 3 या पदयात्रेच्या माध्यमातून 3 कीर्तन ऐकले. सांगा बरं कोण्या कोण्या ठिकाणी कीर्तन ऐकले पदयात्रेत येणारी मंडळी सांगा, लवकर सांगा. आलेगावच्या जंगलात. हा, वंदेवाला 1, गटाळीला 2, रानात तर सगळे हे रानच आहे. तिसरा नाही नाही गाव वैद्यकीय जवळ आले. हा, पुढं बोला. हा, मोठ्यानं बोला ना. हा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. भाया पदयात्रेमध्ये आपले 3 कीर्तन झाले. हे 4थं ध्यानात ठेवा. वराड सीम या ठिकाणी जेव्हा आम्ही सर्वे करण्यासाठी आलो तेव्हा डोक्यात ठेवलं की बाबा तुम्ही तर काही सोडता नाही. बाबा कीर्तन कधी आहे? पहिल्या दिवशी मी जेव्हा आलो, बाबा कीर्तन कधी आहे? म्हणलं झाली का पदयात्रा? संपली का? नाही. म्हणलं थांबा. जेव्हा सगळ्या गोष्टीचा योग जुळून यावा लागतो. या भागात कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं जागा कमी आहे. देवपूजेला आपल्याला जागा नाही, कीर्तनाले कुठून राहील? मंगल कार्यालय ठेवले तर तिथे आवाज घुमते, आवाजच येत नाही आपल्याला, काय कीर्तन होईल? तेव्हा ठरवलं होतं बा वराड शिमले आपल्याला जागा चांगली आहे आणि प्रसन्न आहे, म्हणून या ठिकाणी हा 4था कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नको तैसी भक्ती, नको तैसी मुक्ती. आता थोडस डोक्यात घ्या बाबा हो. प्रत्येक जण पदयात्रेला आलेला म्हणजे तो आस्तिकच आहे, नास्तिक तर नाहीये. एक जगामध्ये खऱ्या अर्थानं 2 ते 5% लोक नास्तिक आहेत, ते देवालाच मानत नाहीत. पण सरासरी 95% लोक देवाला मानतात. आणि देवाला मानणारे लोक दिवसभरामध्ये वेळातला वेळ काढून खऱ्या अर्थानं कोणी 1 तास करेल, कोणी अर्धा तास करेल, कोणी 15 मिनिट करेल, कोणी 5 मिनिट करेल. पण देवाची भक्ती करणारे आस्तिक लोक 95% आहेत. पण खऱ्या अर्थानं प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ आपल्याला खऱ्या अर्थानं डोळस भक्ती शिकवतो आहे. तसंच भगवद्गीता सुद्धा खऱ्या अर्थानं डोळस भक्ती करायला सांगते. मग भक्ती करावी कशी आणि करू नये कशी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच 4 गोष्टी मी या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले की बाबा हो, भक्ती करू नका ती कशी, म्हणून पहिल्या चरणात सांगतात नको तैसी भक्ती, नको तैसी मुक्ती.
जेने पुनरावृत्ती ने लागे. अरे बाबा हो, जिथून आपल्याला पुनरावृत्ती परत यावं लागतं अशी भक्ती आपण डोक्यातून काढून टाका. कारण अनेक जन्मामध्ये आपण भक्ती केली, अनेक युगामध्ये तुम्ही आम्ही भक्ती केली, आपला उद्धार झाला का? नाही. असे अनंत युग गेले, अनंत जन्मापासून तुम्ही आम्ही वाहत 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 इथपर्यंत आलो, आपला उद्धार झाला नाही. म्हणून सुरुवातीला नको हा शब्द. नाहीतर आपल्या तोंडातून सहजासहजी निघते का? माय झोपू नकोय, माय तो कोण आहे? चवणकर बाई. बघा बरं, सगळ्यात महत्वाची सूचना तुम्हाला सांगून राहिलो, जर झोपायचं असेल तर आत्ताच निघून जा. माया समोरच बसते आणि असे डोळे लावते. कसं कीर्तन करीन सांगा बरं? होईन का कीर्तन? बेगाजी मामा मले बी झोप येईल ना. म्हणून माझ्याकडे बघता, डोळे माझ्याकडे ठेवा, कान माझ्याकडे. असंच म्हणलो मी, ज्याला जायचं झोपावली त्यानं जा. सगळेच गेले बा, सगळे बेसरे म्हणते, सगळे निघून गेले. एक माय होती, माई मोठ्या माई सारखी दिसतो, माया समोर बसून राहिली. मी म्हणलं जाऊ दे, आता या गावात आदर्शच घडून दाखवायचा. उज्ज्वल भाऊ इकडे नाही बरं, नागपूरले. तुम्ही म्हणता इकडच का? आदर्शच घडून दाखवायचा म्हणलं या गावामध्ये. 2 वाजे एकच माणूस आहे, पण या महाराजानं 2 वाजेस्तोर कीर्तन केलं आणि मी केलं. तिला म्हणलं वा वा, आज या गावात तू एकटीच शहाणी आहे म्हणलं. बाई सगळे नाठाळे निघून गेले जा म्हणल्याबरोबर. काय तुला देव कळाला, धर्म कळाला? ती म्हणे बाबा तसं काही नाही म्हणे. म्हणलं मग आटला हरी पुढचं तुम्हाला मालूम आहे. म्हणलं कस काय असं म्हणून राहिले? काय नडलं होतं? तुम्ही जायचं ना झोपायले. बाबा कीर्तन चालू झालं, तुमच्या पायाकडलं घोंगड मायावाला म्हणे. कसं जाईल मी? गोपाला गोपाला अशी अवघड काही काही समस्या लय अवघड असतात बरं का. आलं का लक्षात? एकदा असंच कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेलो, त्याला म्हणलं बा थोडं 10 मिनिटं द्या मला टाइम. त्याने लगेच सुरू केली पंचपदी, मी तिकडे बाथरूम मध्ये. आता कीर्तनाला जायचं म्हणल्यावर माणसाच्या डोक्यामध्ये एक विषय काय राहतो बा, मनात नसलं तरी जर समजा याला कदाचित पोट खराब झालं, गडबडून आलं, मग अर्ध्यामध्ये कुठं जाता येते कीर्तन सोडून. म्हणून अगोदरच जाऊन या. मी म्हणलं 5-10 मिनिटं द्या. मी गेलो बाथरूम मध्ये, येणं पंचपदी चालू केली. अशा काही काही गोष्टी अशा अवघड असतात. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, आपल्याला कीर्तन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत झोपायचं नाही. बरोबर? हा. म्हणून नको तैसी भक्ती, नको हा शब्द खऱ्या अर्थानं जीवनामध्ये तुमच्या महत्वाचा नाहीये. कारण आपल्याकडे नको निघतच नाहीये. लाख रुपये पगारीवाला त्याला वाटतं आत्मवेतन लागू व्हावं. रमेशराव वाटतं की नाही? 50 एकर जमीन घेतली तरी त्याला वाटतं की बाबा अजून काहीतरी 10-5 एकर घ्यावे. 10,000 पाकिट दिलं कीर्तनाचं तरी त्याला वाटतं की बाबा अजून 1000-2000 वाढवी यावं. वाटतं की नाही? हा. कपाट उघडलं, अख्खं कपाट भरून साड्या बा, साड्या. पण असं एखादीला वाटतं का की बाबा एकही साडी आता नको, बस झालं, इथून पुढे 10 वर्ष घेऊच नका साडी? सांगा बरं, हात वर करा. कोण आहे ते? नको म्हणतच नाही जीवनामध्ये. किती येऊ द्या, कुठल्याही एका राजाच्या दरबारात एक फकीर गेला, भिक्षा दे, भिक्षा मागायला. राजा म्हटला अरे द्या, याला काय लागते ते देऊन टाका. तो म्हटला राजा अरे काय देऊ शकतो तू? द्या म्हटला, याला सोनं द्या.
गेले वाखारी मधली एक भांडारगृहातून थैली आणली, सोन्याची थैली भरून दिलं, पात्र काही भरेत ना प्रल्हादराव. लबाडी नाही, हा ध्यानात ठेवा, लबाडी जमणार नाही आपल्या पुढे. पात्र काही भरत ना, अख्खा थैला रिकाम केलं, पात्र काही भरत ना, अंगावरचे दागिने टाकले तरी पात्र काही भरत ना. काय करावं म्हटले बा. तो खाली आला, विचारला, अरे बाबा हे पात्र आहे कशाचं, काय आश्चर्य, काय कशाचं आहे. त्यांनी सांगितलं, राजा हे पात्र ना एका माणसाच्या डोक्याच्या पोटीचं आहे. अखंड जीवनभर त्याची हाव कधी संपलेली नाही, म्हणून हे पात्र अतृप्त आहे. गोपाला गोपाला म्हणून नाही म्हणण्याला कधी एकदा फक्त माणूस कोणी बी राहू द्या, दिवसातून एखाद्या वेळेस जर किती जवळचा असला, किती जवळची असली, आणि एक आग्रह करायला, जेवण झाल्या घ्यायला थोडी चटकन. त्याचं पोट भरलेलं आहे, आज छोले भटुरे खाल्ले, त्यावर एक लोक म्हणले पुरी भाजी पुरी भाजी. अरे बाबा पुरी भाजी नव्हती, ती छोले भटुरे होते. बऱ्याच लोकांना तर मिळत नाही. उज्ज्वल भाऊ आमच्या या पदार्थाले काय म्हणता. आता उद्या बट्ट्या आहे, पहिल्या दिवशी बट्ट्या झाल्या, लोकांनी ती बट्टी टोस्ट म्हणून वरला बुडू बुडू खायला सुरुवात केली. आमचे संयोजक मंडळी गेले, अरे येडे हो, याला चुरून खा लागते म्हणजे. चुरून मालूमच नाही ना, नवीन पदार्थ सगळे खानदेश आहे. म्हणून आग्रह जर करायचा, कितीही जवळचा राहू द्या, पोट भरल्यावर घेते का एकतरी घास. नको नको नकोच नकोच म्हणतो, हात करतो, तुझ्या पाया पडतो, नको. कधी पोट भरल्यावर आहे की नाही. पण साहित्यातला नको आणि साहित्यातला नाही याला फार मोठी किंमत आहे. आचार्यांना विचारलं, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी, भटो तुम्ही तुमचा परम सिद्धांत जाणा का, तुम्हाला माहितीये का तुमचा परम सिद्धांत. जी जी नेने माहित नाही, लक्षात घ्या. मग देवाने निरोपण केलं आचार्यांना आणि शास्त्र जन्माला आलं. चैतन्य पर चक्राख्य देवता तो तुमचा परम सिद्धांत गा. आपला परम सिद्धांत आपल्याला जर हो म्हटले असते तर कळाला नसता. एक नवीन लग्न झालेली बाई पोरगी गेली, आता सगळे सोयरे धायरे आले. लग्न झाल्यावर तिला म्हणले पुरणपोळीचा स्वयंपाक कर. हिने कुठं केली होती पुरणपोळी, म्हणजे शेजारच्या बाईकडे गेली. आजी माय भजे कशी करता भजे. ती मग तिने सांगितली प्रक्रिया. चुनपीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदे लसूण मीठ मिरची सगळं व्यवस्थित टाकायचं, कालवायचं, तेला गरम तेलामध्ये सोडलं की झाले भजे. हे तर मला मालूमच आहे म्हणली ती. अरे बा ही म्हणली सार कसा करायचा, तिनं सारी प्रक्रिया सांगितली. नंतर हे तर मला मालूमच आहे. अरे बा कुरडी कशी करायची सगळं विचारून घेतलं आणि ते प्रत्येक बाईला म्हणे हे तर मला मालूमच. म्हातारी बी थोडी हुशार होती आमच्या गोराळ्याच्या माईसारखी. कुठे गेली का झोपली, कुठे आहे. हा मग म्हातारीकडे गेली, म्हणले सगळं खरं झालं, पुरणपोळी कशी करायची. ती म्हणले ती तर गोष्ट एकदम सोपी आहे, काय अवघड आहे. कणिक असतं त्याचा उंडा घ्यायचा आणि ते पुरणाचा उंडा, 2 उंडे 2 हातात, आणि कणिकेचा उंडा या पुरणाच्या उंड्यात घालायचं, लाटायचं म्हणे पुरणपोळी. दिवस निघून गेला अख्खा, पण पोळी काही तयार झाली नाही. पुढची कथा तुम्हाला मालूम आहे. घरचे लोक आले बद बद मारलं, गोपाळा गोपाळा म्हणून लक्षात घ्या, आपल्याला जास्त शहाणपणा, मला सारच मालूम आहे, मला सगळं येतं, ह्या गोष्टी आहेत की नाही आपल्याला नडतात.
कुठेतरी आपली फजिता होते. अभिमन्यूंना चक्रव्यूह भेटलं, माहिती होतं चक्रव्यूह भेटण्याचं ज्ञान होतं, पण वापस येण्याचं ज्ञान नव्हतं. ध्यानात ठेवा, अर्धवट ज्ञान सुद्धा जीवनामध्ये तुमची फजिती करू शकतो. म्हणून जर माहित नसेल ना तर आपण त्या ठिकाणी हात जोडून सांगा की बाबा मला माहित नाही. बरोबर आहे. तसं आचार्यांनी सांगितलं, जी जी मी नेने शास्त्र जन्माला आलं. प्रल्हाद बाईसांना विचारलं, बाई तुम्हाला देव माहिती आहे का? देव. जी जी नाही. स्वामींनी देव निरूपण केला. देवाने देव निरोपिला, देवाने देव निरोपिला, देवाने देव निरोपिला, देवाने देव निरोपिला. प्रल्हाद बाई झाला, प्रल्हाद बाई झाला, देवाने देव निरोपिला. प्रल्हादबाई साला देवाने देव निरूपण केलेला आहे. ध्यानात ठेवा. देव काष्टाचा नव्हे, देव पाषाणाचा नव्हे, देव वस्त्राचा नव्हे, देव मातीचा नव्हे. आणि हेच नंतर तुकडोजी बाबांनी सुद्धा त्यांच्या भजनामधून सांगितलं. मनी नाही भाव मने देवा, बाजारचा भाजीपाला नाही. ध्यानात ठेवा. दगडाचा देव त्याला वडलाचा देव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. गेलीत ना अंगठी गेलीत ना आपल्या पदयात्रेतून, आली का पालखी? पालखीवाले नाही. किती सांगा बाबा तुम्हाला. निर्लज्जम सदा सुखी. त्याचं मन त्याला साक्षी देऊन नाही राहिलं, त्याला जागा सापडून नाही राहिली. द्यावा वाटते पण कधी द्यावा, कधी ठेवा. रात्री आज वराड चिमला इतिहास घडणार आहे. आज रात्रीतून येणार आहे बरं का ती अंगठी. ध्यानात ठेवा. म्हणून सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव. अरे बाबा, देव आशाने भेटायचा नाही रे. देव तो अंतर्गाम्य आहे. देवाने निरूपण केलं देव कसा आहे, अंतर्गाम्य आहे. ध्यानात ठेवा. आणि असा तो परमेश्वर आपल्याला प्राप्त करायचा आहे. ध्यानात ठेवा, तो परमेश्वर. म्हणून नको तैशी भक्ती. जीवनात भक्ती करत असताना तशा प्रकारची भक्ती करून जेणेकरून पुनरावृत्ती यावं लागेल. माय बाप हो, 81 कोटी 1.25 देवतेची भक्ती करून सुद्धा आपल्याला परत यावं लागतं. कशामुळे? कारण च्युतिमंते सांगितलेले आहेत, पतनशील आहेत फळ. लोक म्हणतात बाबा मेल्यावर कुठं जायचं. तुम्हाला कुठे जायचं मेल्यावर? मसनात ते साऱ्याला जायचं. राहायला कोण आलेला आहे? बरोबर आहे. आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला,
आपल्यालाही जायचं आहे भानावर, या ध्यानात ठेवा. म्हणून भक्ती करत असताना लोक म्हणतात बाबा हो कुठे जायचं स्वर्गाला. माय झोपू नकोय, माय कोण आहे ते हलवा बरं त्याला लका झोपू नको माय. आता नाव सारे पाठ आहेत बरं मला, नाही तर पुन्हा म्हणसान बाबा येले कोण उभं केलं व कीर्तन आले. नाव घ्यायची आहे, बारीक काही मायावर येऊ देऊ नका. मी तुम्हाला माझा आवाज नसताना जीव तोडून सांगतोय, बरोबर आहे. झोपू नका. गोपाला गोपाला म्हणून स्वर्गाला जायचं प्रत्येकाला वाटतं. स्वर्गवासी लिहिल्या जातं फोटोच्या खाली स्वर्गवासी, बरोबर आहे. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्यमर्त्य लोकं विशन्ति. ज्ञानेश्वरांनी याच्यावर मराठीत अनुवाद केला. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अरे बाबा हो पुण्य क्षीण झालं संपलं की देवता आपल्याला परत मृत्यू लोकांमध्ये ढकलून देते का. मोबाईल वापरतो, मोबाईल मधला बॅलन्स संपल्यावर लावा बरं फोन, लागतो का. किती जवळचा असू द्या लागतो. अरे मिस कॉल सुद्धा जात नाही, बरोबर आहे. बॅलन्स संपलं तसं तुमचं पुण्याचं बॅलन्स संपलं, शिदोरी संपली. मग तया पुण्याची पावटी सरे, समेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा भावे पतित किती भावे. मग किती वेळा जन्माला यावं, किती वेळा पतित व्हावं, याची काही मर्यादा आहे का नाही. किती वेळा हो आपल्या हातात आहे का. मेळी जन्म दिला, मोळी जन्म दिला, शिवने आधी दिला, रुमणे आधी दिला, असे अनेक जन्म अनेक कामाला दिलेले. चांगलं झालं हा माणसाचा जन्म चांगल्या घरात चांगल्या कुळात भेटला, बरोबर आहे. भेटला का नाही. काय कमी आहे का आपल्याला. झोपा येऊन राहिल्या का तुम्हाला. आज लय चालना झाला वाटतं. महेंद्र मुनी कुठे गेले. झोपले का. महेंद्र मुनीची यावर्षी तुम्ही ऐकली का गोष्ट. गेल्या वर्षी घड्याळ एकदा पिवळी जाड घड्याळ होती गेल्या वर्षी हातामध्ये. मी म्हणलं महेंद्र मुनीने घड्याळ घेतली, आपल्याला घ्या लागेल. घड्याळ आणली, त्यांनी घड्याळच काढून ठेवली. कुठे गेले महेंद्र मुनी. महेंद्र मुनीची घड्याळ निघाली महेंद्र मुनीकडे. आता गोरख झोळला आला, गोरख झोळला. मी पहिल्या दिवसापासून विचार करून राहिलो बाबा गोरख झोळला काय आणला असं महेंद्र मुनीने पदयात्रेले. नंतर लक्षात आलं की या भागात जास्त पाळं होते. बिस्किट चॉकलेट काय 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 लाडू काय काय फुटाणे सगळं पाळं. आम्हाला पाळं भेटल्यावर आम्ही पहिला विचार करतो बा ठेवावं कुठं. महेंद्र मुनी चेन खोलतात. गोरख झोळण्याची चेन खोलली, त्याच्यात सगळं सामान सुमान सगळं विचारा सगळं त्या गोरख झोळण्यात बसून जातो आहे की नाही. कुठे गेले महेंद्र मुनी. झोपले का. आज थकले हो, जास्त प्रवास झाला की नाही, थकले आहे की नाही. म्हणून आपण आपल्या मुद्द्यावर परत येऊया. जाताय का बरे. बर बर उद्या तयारी करणे का तुम्हाला. बरं बरं आज दिवसभर हे थकून गेले, तयारी झाली. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. आणि पोहोचल्यावर मला फोन करा. नाही उचलला मी कीर्तनात तर मग परत 12 वाजता करी ना. गोपाला गोपाला कारण तिथून पुन्हा यावं लागतं. म्हणून लक्ष 84 फिरुनिया फेरा नरदेह बरा लाभतोची हाती सत्ता तव करा दान धर्म जीवनाचे वर्म हेची आहे. अरे बाबा हो 184 येवण्या भोगून माणसाचा जन्म भेटला हो. 83,99,000 शास्त्री झोपू नका. 83,99,000
999 नरक येऊन आहेत माय बाप हो, त्यात फक्त माणसाचा देह असा आहे की ज्यामध्ये तुमचा आमचा उद्धार होऊ शकतो. आणि अशा जन्मामध्ये खऱ्या अर्थानं तशी भक्ती करायची आहे, अशी नाही. आता तशी करायची तुम्ही म्हणसाल बाबा सांगितलीच नाही. तशी म्हणजे कशी ती आता दुसऱ्या चरणात सांगतात. पतिव्रते समनिष्ठेने करावे, पतिव्रते समनिष्ठेने करावे, पतिव्रते समनिष्ठेने करावे, पतिव्रते समनिष्ठेने करावे. जेणे पुनरावृत्ती येणे अशी भक्ती आपल्याला नको आहे, करायची नाही आहे. चैतन्य फळ मोक्ष तुल्य परितेथ तुझी हा दोष आहे. सर्वात उच्च असलेली देवता चैतन्य माया तिची सुद्धा भक्ती करून त्या पदाला पात्र झाल्यावर 10 लाख वर्षाचं आयुष्य भोगल्यानंतर ही सुद्धा आपल्याला पतन व्हावं लागतं. मग काय कामाची म्हणाले तशी भक्ती कशी करायची? पतिव्रते समनिष्ठेने करावी, जशी ती धरावी एकाचीच. आता या अभंगावर सोमठाणा आणि शेलू इथल्या लोकांनी कीर्तन ऐकलेलं आहे, बरोबर आहे. म्हणून डोळे लावताय का तुम्ही? काय सांगणार आहे शास्त्री बाबा मालूम आहे का तुम्हाला? मामी का बा आज तर सारे झोपू राहिले, करू का नको कीर्तन? जागी आहे, जागी आहे. म्हणून आपण आपल्या मुद्द्यावर परत येऊया. वाटलं तर मी अर्ध्या तासात संपवतो बरं कीर्तन, तुम्ही सांगा. अर्ध्या तासामध्ये संपवत का? 10:30 वाजले, 11 वाजेपर्यंत संप. आमच्या हातात सगळ्याच गोष्टी राहतात कीर्तनकाराच्या हातात, बरोबर आहे. पूजन सगळ्याच गोष्टी राहतात. म्हणून तुम्ही जर समोरची मंडळी जर खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं तर कीर्तन होईल. 11 वाजेपर्यंत होईल, नाहीतर 12 वाजेपर्यंत होईल, 1 वाजेपर्यंत होईल. मग तशी भक्ती नको की जेणे पुनरावृत्ती येणे लागे, अशी आपल्याला भक्ती नको. कशी करायची? पतिव्रते समनिष्ठेने करावी. पतिव्रता स्त्री आहे. मनसा वाचा कर्तव्य या तीनही बाजूने पतिव्रता असली पाहिजे, ध्यानात ठेवा. वाचेने सुद्धा पतिव्रता सांगितलेले शास्त्रात. वाचेनं नाहीतर कोण आहे बा असं सांगा बरं. घरामध्ये दोघंच आहेत, 10 वर्ष झालेत लग्नाले, भांडणच नाही घरात. कोण आहे? पहिले तर लग्नाच्या आधी फोनवर 2-2 तास, पद्माकर तुला तर मालूमच नाही रे, तू मायात वटीत आहे. हा, आमच्या बोराळ्याच्या लोकांनी दिला ना धोका मले. हा, गेल्या वर्षी म्हणलं बघतो म्हणले, दिली चॉकलेट मला बी. आता तू मयाच वटीत आहे, ध्यानात ठेव.
हा. बघणार आहे सुरेखात म्हणून चांगला पोरगा आहे, गुणवान आहे. त्या शहाणपणा त्याला नडला बरं का, ध्यानात ठेवा. आता ही कीर्तनातला विषय नाहीये, बरोबर आहे. त्याचा 2-4 स्थळ आलेले नाही नाही म्हणला. मग आता वय थोडस वाढलं, आता कोण देईल. पण अजूनही वेळ गेली नाही. यावर्षी 2026 मध्ये होईल, हे तुला शब्द आहे, ध्यानात ठेव. म्हणून सुरुवातीला बाबा 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 वर्णन रेशमी जुल्फे अरे बा शरबती आखे. अरे बा मी ऐकू लागलो फोनवर, आहे काय वर्णन चालू होत. 10 वर्ष झाल्यावर मग जेव्हा भांडण सुरू झालं, दुबड तोंडे म्हणे गुबडासारखं. मी म्हणलं अरे बा हे तोच दिसू लागला नमुना, रेशमी जुल्फे शरबती आखे वाला. आता कुठं गेले. हा संसार आहे, ध्यानात ठेवा. या संसारामध्ये सगळं परिवर्तनशील आहे, अस्थिर आहे. कोणतीच गोष्ट टिकत नाही जास्त काळ. आलं का लक्षात. म्हणून वाचेने सुद्धा एखादी स्त्री आहे का आपल्या पतीला एखादा शब्द टाकल्याबरोबर एकही शब्द पुढे बोलत नाही कधीच. कोण आहे सांगा बरं. स्वामी भिक्षाला भांडारेकरांच्या दारामध्ये गेलेले, भिक्षा शब्द उच्चारला, वरती बघितलं नाही भांडारेकरांनी, वाचत होते पोटी. एक प्रश्न शोधत होते, उत्तर सापडत नव्हतं. पत्नीने भिक्षा आणली, वाढली, पत्नी निघूनही गेली, स्वामी दारातच उभे, तरी सुद्धा भांडारेकरांनी स्वामींकडे बघितलं नाही. शेवटी स्वामी भांडारेकरांना म्हणतात, अरे भट्टो मागील फंकी पहा, मागच्या पानावर उत्तर आहे. हो पुढं चाललात तुम्ही, पुढं. आपल्यालाही गडबड होते, कमी दिवसात लई कमवायचं राहत आहे की नाही. स्वामी म्हणतात मागील फंकी पहा, उत्तर मागच्या पानावर आहे. मागचं पान उलटलं, जे उत्तर हवंय, जे शोधत होते ते उत्तर त्या ठिकाणी भांडारेकरांना सापडलं. आणि मग वरती बघितलं, कळालं की हे माझे हितक्ष आहे. भांडारेकरा दर्शना सरिषे ज्ञात अपतृत्वाईशी प्रतीती अवधारिली. एका क्षणाचाही विचार न करता भांडारेकर त्या ठिकाणी आंघोळीला पाणी टाकलेलं होतं सोडून स्वामींसोबत निघाले. पत्नी बाहेर आली, एक बाहेर दाराच्या बाहेर, एक पाय आतमध्ये, आणि विचारलं, हे नाथ कुठे चालला. भांडारेकरांनी सांगितलं, आतापर्यंत तुमचे होतो. तिला हलवा जरा, माय तुझे डोळे लई जडपर आले. आतापर्यंत तुमचे होतो, आता ज्यांचे आहोत त्यांच्या सोबत चाललो. पत्नी एकही शब्द बोलली नाही. हे चरित्र प्रमाण आहे, ध्यानात ठेवा. चरित्र याला पतिव्रता स्त्री म्हणतात. मनसा वाचा कर्तव्य. तसं आपल्याला त्या परमेश्वराशी वाचेने सुद्धा व्यभिचारायचं नाही. भक्ती अव्यभिचारी असावी, पतिव्रते सारखी असावी. म्हणून सांगतात पतिव्रते सम निष्ठेने करावी. हा शब्दच तर लई जड आहे हो. निष्ठा, देवाच्या भोवती नारळच नारळ, सगळे बांधलेले झाडाला, सगळ्या माग सगळ्या याला नारळच नारळ. नवसावाले लोक गाराने घेऊन येणारे देवाला. इकडे आहे का नाही माऊली तुमच्याकडे, आहे का? काय काय नमुने. मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, नोकरी लागू दे, लग्न जमू दे. इकडे नाही रे तुम्ही. तो बोल मला कीर्तन झाल्यावर ध्यानात ठेवा. तो म्हणून गुरु बाबा तुम्ही मग कीर्तनातच. इकडे नाही, लोक मागणारे. आता ही मायापेक्षा तुम्हाला जास्त मालूम आहे का. कीर्तनात 2 गोष्टी सांगायच्या नसतात. कीर्तनात ध्यानात ठेवा 2. एक राजकारणातल्या गप्पा. 2 रुपयाच्या पेपरवर वाचायला भेटते तुम्हाला.
संसारातल्या गप्पा कीर्तनात मांडायच्या नसतात का? अरे माझ्यापेक्षा जास्त संसार ते तुम्हाला कळतो ना, मी कायले सांगू मग. पण हे देवाकडे येणारे जे नमुने राहतात ना, आम्ही मंदिरात राहतो म्हणून आम्हाला मालूम आहे. बोरला पाणी लागू दे, विहिरीला पाणी लागू दे, नोकरी लागू दे, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, अशा अनेक गोष्टीची ऑफर घेऊन येतात. आणि जर योगायोगाने जर सक्सेस झालं, वरला पाणी लागलं तर देव खरा, धर्म खरा, कुठे ठेवू कुठे नाही, डोक्यावर घेऊ का खांद्यावर घेऊ, कुठे ठेवू. पण जर पाणी नाही लागलं झालं, देवही गेला, धर्मही गेला, सगळंच गेलं. किंवा याला भक्ती मनात नाही ध्यानात ठेवा.